हे जे मंदिर आहे ते जवळपास 2500 वर्षापूर्वीपासून या मंदिराचा उल्लेख आपल्याला भेटतो. हे भवनाथ मंदिर, जैन मंदिर. अंबा माताच्या मूर्तीचं दर्शन झाल्यानंतर जीवनामध्ये एक अद्भुत ऊर्जेचा संचार झाला. अशा प्रकारे आपलं अंबा माताचं दर्शन झालेलं आहे. अंबा माताचे जे नयन होते ते अतिशय सुंदर होते. आपण सोडा पिण्यासाठी थांबलो मित्रांनो, आणि इथला सोडा हा झिंजण्यात आला डोक्याला. पर्वतावरती असल्यानंतर आपल्याला एका वेगळ्या शांतीचा अनुभव येतो, आणि हेच दृश्य पाहण्यासाठी आपण इतक्या दूर आलो होतो. आणि समोर होतं ते गुरु शिखर. साधूंचं दर्शन घेऊन आपण पुढे निघालो, आणि खाली जो दिसत होता तो होता काश्मीरी बापूंचा आश्रम. तर तुम्ही पोहोचता गुरु गोरक्षनाथांच्या या ठिकाणावर. गुरु शिखराच्या समोर आल्यानंतर गुरु दत्तांच्या पादुकांचं दर्शन घ्यायची ओढ ही मनाला लागलेली होती मित्रांनो. गुफेतून आपल्याला असं यावं लागतं, आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण पोहोचतो. एका दगडावरती प्राचीन महावीर स्वामींची एक सुंदर मूर्ती बघायला भेटली. ह्या खारुताईला बघून मी अचंबित झालो. आता काही क्षणामध्ये आपण दत्तगुरूंच्या शिखरावर पोहोचणार आहे. दत्तगुरू महाराज की सनसेट फायनली आपण पोहोचलेलो आहे गुरु शिखरावरती. इथं आल्यानंतर आत्मा एकदम प्रसन्न झालेला आहे. इथं गिरनारला येता त्यावेळेला गिरनारच्या 10,000 पायऱ्या चालल्यानंतर पण तुम्हाला काहीच वाटत नाही, आणि इथं येऊन तुम्ही खूप साऱ्या गोष्टी घेऊन जाता. आयुष्याकडे बघायचा पर्स्पेक्टिव्ह कसा? आयुष्याकडे बघायचं म्हटलं तर इथून पुढे गेल्यावरती असं वाटतंय की खूप काही बदल होती ना आता जीवनात. असं म्हणतात की इथं आल्यानंतर तुमचं जे आयुष्य जसं राहतं त्यानंतर तिथं ते तसं आयुष्य राहत नाही, कारण त्या आयुष्याची जी कमान आहे दत्तगुरूंच्या हातामध्ये जाते. खालून जे गिरनार आणि खालचं जे शहर आहे त्याचं जे दृश्य आहे ते इतकं अद्भुत बघायला भेटत होतं मित्रांनो. तर रात्री ज्या वेळेला आपण येतो त्यावेळेला इथं जंगली प्राण्यांचा वावर असतो. भर्तरीनाथांच्या गुफेचं दर्शन घेऊन आपण पुढं निघालो आता गिरनारच्या चढाईला. आणि चढाई चालू झाल्यानंतर रस्ते आणि आजूबाजूचा जो आध्यात्मिक वातावरण होतं ते अद्भुत होतं. समोर जे आपण गिरनार बघतोय, गिरनाराचा पायथा, तिथून आपण आलेलो आहे इथपर्यंत. आणि समोर आपण बघतोय हे भवनाथ मंदिर, जैन मंदिर. पुढं आपल्याला तहान लागली होती आणि मस्तपणे या ठिकाणाचा सोडा फेमस होता, तर इथं आपण सोडा पिण्यासाठी थांबलो मित्रांनो. आणि इथला सोडा हा झिंजण्यात आला डोक्याला. तर फायनली आपण 6,500 पायऱ्या चढून अंबा माता मंदिराच्या इथं पोहोचलेलो आहे. अंबा माता 51 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे. तर चला दर्शन करूयात. नुकतंच अंबा माताचं शक्तिपीठ जे आहे ते भवनाथ मंदिराच्या एकदम पुढं गेल्यानंतरच आहे. आणि हे जे मंदिर आहे ते जवळपास 2500 वर्षापूर्वीपासून या मंदिराचा उल्लेख आपल्याला भेटतो. आणि हे जे मंदिर आहे हे अंबा माताला समर्पित असं मंदिर आहे. आणि या मंदिराचं जे बांधकाम आहे ते जवळपास इसवी सन नंतर 1500 मध्ये झालेलं आहे. अंबा माताच्या मूर्तीचं दर्शन झाल्यानंतर जीवनामध्ये एक अद्भुत ऊर्जेचा संचार झाला, आणि मंदिराच्या शक्तीचा, ऊर्जाचा प्रभाव हा अद्भुत होता. आणि खरोखर वाटत होतं की आपण एखाद्या शक्तिपीठापाशी अशा आलेलो आहे. प्रकारे आपलं अंबा माताचं दर्शन झालेलं आहे. अंबा माताचे जे नयन होते ते अतिशय सुंदर होते. आणि इथं आल्यानंतर आणि दर्शन केल्यानंतर आपली जी एनर्जी आहे ती परत रिस्टार्ट झालेली आहे. आणि आता आपण निघतोय गोरक्षनाथांच्या मंदिराकडे. रोपवेने जर आलात तर रोपवे तुम्हाला इथं अंबा माताच्या पायथ्यापाशी घेऊन येतो. आणि हेच दृश्य पाहण्यासाठी आपण इतक्या दूर आलो होतो, आणि समोर होतं ते गुरु शिखर. आणि गुरु शिखराची शांती, त्या ठिकाणची अद्भुतता आणि प्रसन्नता बघून आत्मा एकदम तृप्त झाला मित्रांनो. गुरु शिखराचं शेवटी आपलं दर्शन झालं. पर्वतावरती असल्यानंतर आपल्याला एका वेगळ्या शांतीचा अनुभव येतो, आणि त्या शांतीचा अनुभव घेत घेत आपण पुढं निघालो. डोक्याला मस्त चंदन लावलं, देवांचं दर्शन घेतलं, आणि साधूंचं दर्शन घेऊन आपण पुढे निघालो. आणि खाली जो दिसत होता तो होता काश्मीरी बापूंचा आश्रम. आणि लहानपणापासून जशा आध्यात्मिक यात्रांची जर मनुष्याला सवय असेल आणि जीवनाला असाच प्रवास करायची सवय लागून जाते. 5,000 ते 6,000 पायऱ्या चढल्यानंतर तुम्ही पोहोचता गुरु गोरक्षनाथांच्या ह्या ठिकाणावरती, जिथं तुम्ही भक्तियोग, ध्यानयोग आणि आत्मबोध तुम्हाला अद्भुत भेटू शकतो. गोरख शिखरावरती ध्यान, भक्ती, आराधना करून मन असं एकदम प्रसन्न आणि शांत झालेलं आहे. तर इथून आपण आता पुढं आपली वाटचाल गुरु शिखराकडे करतोय. हळूहळू आपण गुरु शिखराकडे चाललेलो होतो, आणि जवळजवळ गुरु शिखराच्या समोर आल्यानंतर गुरु दत्तांच्या पादुकांचं दर्शन घ्यायची ओढ ही मनाला लागलेली होती मित्रांनो. आणि आजूबाजूचा जो परिसर होता त्याचा आध्यात्मिक अनुभव हा अद्भुत होता.
गुफेतून आपल्याला असं यावं लागतं आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण पोहोचतो. कसा होता स्वप्नील गुफेतनं बाहेरचा अनुभव? खूप मस्त वाटले. तर असे आपल्याला दृश्य बघायला भेटतात आणि हे दृश्य बघून आत्मा एकदम प्रसन्न होऊन जातो. या ठिकाणी अद्भुत दर्शन झालेलं आहे आपलं. जय गिरनार, जय गुरु गोरख, हर हर महादेव. एका दगडावरती प्राचीन महावीर स्वामींची एक सुंदर मूर्ती बघायला भेटली आणि इथला आजूबाजूचा परिसर हा अद्भुत सुंदर आहे. ह्या खारुताईला बघून मी अचंबित झालो, कारण इतकी गोड अशी खारुताई गुरु शिखराच्या जवळच बसली होती. जणू काय गुरुदत्तांना ही वंदना करतीये. आणि जवळजवळ आपण गुरु शिखराच्या जवळच पोहोचलेलो होतो आणि खाली बघितल्यानंतर इथला हा व्ह्यू हा अद्भुत होता. गुरुदत्त द्वार ह्या कमानीला आपण येऊन पोहोचलो होतो आणि इथं आता सनसेट व्हायचा टाइम झाला होता. आता काही क्षणामध्ये आपण दत्तगुरूंच्या शिखरावर पोहोचणार आहे. दत्तगुरू महाराज की दत्तगुरूंच्या नावाचा घोष घेत घेत आपण ह्या ठिकाणी इथं दत्तगुरूंच्या काही पायऱ्या फक्त दूर होतो पादुकांचं दर्शन घेण्यापासून आणि सुंदर आपल्या असा सनसेट. फायनली आपण पोहोचलेलो आहे गुरु शिखरावरती. इथं आल्यानंतर आत्मा एकदम प्रसन्न झालेला आहे. मनामध्ये भक्ती, मनामध्ये देवाविषयी श्रद्धा घेऊन ज्या वेळेला तुम्ही इथं गिरनारला येता त्यावेळेला गिरनारच्या 10,000 पायऱ्या चालल्यानंतर पण तुम्हाला काहीच वाटत नाही आणि इथं येऊन तुम्ही खूप साऱ्या गोष्टी घेऊन जाता. त्या गोष्टीच्या त्या शब्दामध्ये सांगणं अवघड आहे. तर इथून आपलं गिरनारचं अद्भुत दर्शन झालेलं आहे. आत्मा प्रसन्नतेने तृप्त झालेला आहे आणि इथं आल्यानंतर इथं पुन्हा यायची जी इच्छा आहे ती पुन्हा मनामध्ये जागी झालेली आहे. मित्रांनो, तुझा एक्सपिरियन्स कसा होता स्वप्नील? खूप चांगला होता, मस्त वाटलं एकदम. इथं आल्यावरती खूप एनर्जी बूस्ट झाली. आयुष्याकडे बघायचा आणि- पर्स्पेक्टिव्ह कसा होता? आयुष्याकडे बघायचं म्हटलं तर इथून पुढे गेल्यावरती असं वाटतंय की खूप काही बदल होतील आता जीवनात. असं म्हणतात की इथं आल्यानंतर तुमचं जे आयुष्य जसं राहतं त्यानंतर तिथं ते तसं आयुष्य राहत नाही, कारण त्या आयुष्याची जी कमान आहे दत्तगुरूंच्या हातामध्ये जाते आणि आयुष्य तुमचं अद्भुत आणि सुंदर होऊन जातं. तर मित्रांनो, असा हा अद्भुत अनुभव मला वाटतं की सर्वांनी घ्यावा आणि सर्वांनी गिरनारला यावं आणि गिरनारचं हे अद्भुत दर्शन घ्यावं. वरती येण्याची सोय सुंदर आहे. रोपवेने आल्यानंतर तुमचं 2 तासामध्ये जास्त इथं दर्शन होऊन जातं. 10,000 पायऱ्या असल्या तरी 6,500 पायऱ्या तुमच्या रोपवेनेच होऊन जातात. तुम्हाला खडी चढाई करायची बिलकुल काही गरज पडत नाही. आणि त्यानंतरची पुढची जी चढाई आहे जी गोरक्षनाथांच्या शिखरापासनं ते गुरु शिखरापर्यंतची आहे ती अतिशय एकदम सोपी आहे. ती कुणीही करू शकतं. तर तुम्हाला खूप जण म्हटले असतील की गिरनारला जाणं खूप अवघड आहे, पण मी तुम्हाला सांगतो, जरी तुम्हाला कुठलाही चढायचा प्रॉब्लेम आहे किंवा काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही इथं गिरनारला येऊन आरामात चढू शकता आणि दत्तगुरूंचं दर्शन घेऊ शकता. चलो फिर, जय गिरनार. जय गिरनार. आपलं दर्शन झाल्यानंतर आपण खाली दत्तगुरूंच्या आश्रममध्ये आलेलो आहे. दत्तगुरूंची जी अनंत धुनी आहे तिथं दर्शन घेण्यासाठी आणि इथं आपण महाप्रसाद ग्रहण करून आपण आता इथून निघणार आहे. अद्भुत झाली होती आणि या रात्रामध्ये गुरु शिखराचं जे दर्शन आणि जे दृश्य दिसत होतं ते अद्भुत होतं. आणि इथून दर्शन घेतल्यानंतर आपण आपला परतीचा सुंदर असा प्रवास चालू केला आणि या प्रवासाला जात असताना आपल्याला खालून जे गिरनार आणि खालचं जे शहर आहे त्याचं जे दृश्य आहे ते इतकं अद्भुत बघायला भेटत होतं मित्रांनो की काय सांगू तुम्हाला. ते बघितल्यानंतर आत्मा एकदम तृप्त होत होता. तर रात्री ज्या वेळेला आपण येतो त्यावेळेला इथं जंगली प्राण्यांचा वावर असतो. तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की ज्या वेळेला तुम्ही गिरनार रात्रीचं उतरता त्यावेळेला जपून थोडं उतरा. जवळपास 700 पायऱ्या राहिल्यात आपल्या आणि जवळपास आपला ट्रेक आता संपतोय. आपण इथं बॅगीमधून माकडांसाठी खायला काढतोय, कारण सकाळी माकडं उठतील आणि त्यानंतर त्यांना काहीतरी चांगलं खायला भेटा म्हणून स्वप्नी बॅगेतनं काढतोय. इथं जे आपल्याला जंगल दिसतंय इथं माकडं झोपलेले झाडावरती. समोर बघितलं तर अंधारामध्ये इथं माकडं आपण टाकलेल्या सगळ्या गोष्टी खात आहेत. आणि आपल्या 20,000 पायऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि इथं आपण भैरव बाबांच्या दर्शनाला पुन्हा आलेलो आहे. वाजलेले आहेत आणि या ठिकाणी गिरनारचा ट्रेक आपला संपलेला आहे. गिरनारचा अनुभव हा अद्भुत होता. सकाळी 10 वाजता ट्रेक आम्ही चालू केला होता आणि आत्ता 11 वाजलेले आहेत. आपला ट्रेक संपलेला आहे आणि ओव्हरऑल जर बघायला गेलं तर गिरनारला प्रत्येकाने यायला पाहिजे असं मला वाटतं. इथला अद्भुत अनुभव आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद हा नक्की घेतला पाहिजे. तर स्वप्नीला विचारूया, स्वप्नीलचा अनुभव कसा होता? खूप छान होता, मस्त वाटलं. वैष्णवी देवी केली होती मी आधी, त्याचप्रमाणे हा पण ट्रेक आहे, पण चांगला आहे.
काय हरकत नाही, तरुणपणीच या. आणि नाहीतर म्हातारपणी यायला रोपवे इथं आहे, तर काही काळजी करू नका. जरी तुमच्या घरामध्ये वृद्ध लोक असतील तरी तुम्ही रोपवेने इथं येऊ शकता आणि आरामात ट्रेक करू शकता. चला अनिकेतला विचारूया, अनिकेतचा एक्सपिरियन्स असा होता. छान होता, एकदम खूप स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स होतात. सगळ्यांनी एकदा तरी आयुष्यात कमीत कमी आलं पाहिजे गिरनारला असं मला वाटतं. आणि एकदा नक्की या आणि इथला अनुभव घ्या, एवढं सांगतो. कसा होता तुझा गिरनारचा ट्रेक? कसा झाला अनुभव तुझा? मस्त होता. असं वाटत होतं की वरनं खाली शिवावं नाही, एवढं मस्त वाटत होतं वरती. पण आता मला वाटते खाली आल्यावरती आम्ही. मित्रांनो, हा गिरनारचा ब्लॉग कसा वाटला हा मला नक्की सांगा. भेटूयात आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय गिरनार.